भगवान बाबाच्या गडावरचं दर्शन घेऊन आम्ही आलो मौठ्याला. तर मौठ्याला पाहू शकतात, डोंगराळ चढायच्या आधीच इथे पूर्ण दुकानं आहे आणि डोंगरावर खूप उंच हे मौठा देवीचं मंदिर आहे, सुप्रसिद्ध मंदिर आहे, पाहू शकता. आणि त्यानंतर आम्ही असं रांगेत लागून दर्शनाला गेलो. पाहू शकता इथे मी पण व्हिडिओ काढला होता, पोलीस होते पण थोडासा व्हिडिओ काढला सगळ्यांना दाखवण्यासाठी. त्यानंतर आई देवीच्या मागं ना तर असं पैसे चिटकण्याचं पहिल्यापासून ना एक काय म्हणतात त्याला, एक प्रथा आहे. तिथं जर पैसे चिटकले तर आपले जे मनामध्ये जे प्रार्थना आहे, जे काही मनामध्ये आहे तिथं चिटकलं ना तर ते पूर्ण होतं असं म्हणतात. त्यानंतर वरती गेलो, तितका छान व्ह्यू होता आणि इथे ना भरपूर बांधकाम झालं, देवीच देवी आहे. त्यानंतर खाली उतरलो आम्ही. येताना पण खूप छान मोठी दीपमाळ आहे, तिथंच गणपती आहे, पाहू शकता. पहा किती छान मोठी दीपमाळ आहे, नवरात्रामध्ये ही दीपमाळ पेटवतात. आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही इथं पण थोडंसं आराम केला, थोडेसे फोटोशूट वगैरे केले. खूप मस्त छान वातावरण होतं, पाहू शकता सगळीकडे हिरवंगार आणि एकदम डोंगरावर आहे ना त्यामुळे खूप सुंदर आहे. तुम्ही मौठा देवीला गेले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल गेले तर नक्की एकदा जाऊन या भगवान बाबाचा गड आणि मौठा देवी. आता मौठा देऊन आम्ही पैठणला चाललो, तो व्हिडिओ पण नक्कीच येईल.